गाईज 2-2 बकेटे घेऊन दुसऱ्या कामाला चालला होता, पण आता व्हिडिओमुळे इकडे चालला तो. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज पहिल्यांदा सकाळी 8 वाजता उठलो, कारण की उठणंच होत नव्हतं, खूप थंडी होती. तर चला तुम्हाला सूर्य दाखवतो कसा दिसतो कसा नाही. तुम्ही कधी पाहिला नसेल सकाळचा. हे बघा सकाळी 8 वाजेचा सूर्य असा दिसतो, पाहिला का? चला बघूया आता घरचे काय करताय काय नाही. एवढं सकाळी कसं काय उठल्या राव तुम्ही? कामे बी चालू केले? आम्हाला काय सुनायत काय? अरे त्याला बी आम्हालाच खाऊ घालणं लागेल का काय? आम्ही जाऊ दे, काय करते? सकाळी सकाळी काम केले चांगले राहते. हो का? पिल्ल्या पा एवढा सकाळ सकाळी शाळेत जातो आणि आमचं बिबट्या झोपेल आणखीन. उठले वाटते. नाश्ता वगैरे केला आणि आता सगळे शेरू सोबत खेळताय. नवीन नवीन करताव दाखवतोय तो. काय खेळतोय काय नाही त्याचं त्यालाच माहिती. आणखीन लहान आहे तो, आणखीन 1.5-2 महिन्याचा आहे. चला मित्रांनो, आता पाणी वगैरे भरू लागलो मी. हे इकडे आहे पाण्याची टाकी. इकडे कुत्रे वगैरे झोपलेले करताय आराम. हे सगळ्या टाक्या वगैरे भरायच्या आहे, त्यामध्ये लावून दिलं मी. इकडच्या या टाकीमध्ये लावून दिलं आणि इकडे सगळं भरायचं आहे. राजन वगैरे हे सगळं भरायचं आहे. तर मोठी टाकी. विषय काय झाला, लाईट गेली तर मग धार खूप कमी झाली. केस लय वाढले राव, पण कटिंग तर काही करायची नाही आहे. कुठे चालला बिबट्या? हे बघा कुत्रा वाजवता तुम्ही. गाडी धुवायची तर पाणी वगैरे नेतोय गाडी धुवायला, कारण की माझ्याकडे जास्त बॉडी आहे. गाईज 2-2 बकेटे घेऊन दुसऱ्या कामाला चालला होता, पण आता व्हिडिओमुळे इकडे चालला तो. छोटे काका गाडी धुताय आणि आम्ही त्यांना मदत करतोय सगळे. आमचा बिबट्या आणून राहिला पाणी. ती एक बकेट बी त्याच्याकडून आणलं जायना नाही आणि मी 2-2 आणू लागलो. बघितलं का गाईज, 70 किलो आणि 56 किलो मध्ये किती फरक आहे. हे टिल्डॉन. मी गाडीवर पाणी टाकतोय. टायर कधी हे केलं होतं का तू? गाडी तर धुवून झाली आणि आता गोधड्या धुवायच्या आहेत. या इकडचं पाणी वगैरे सगळं भरून घेतलं, माठ वगैरे पण भरून घेतले. आता इथे आणखी निरमा टाकावं लागेल. इकडे कपडे धुवायचे, बाबाची ती गोधडी वगैरे ती पण धुवून टाकायची. इकडून का पण एक व्हिडिओ घेतो टाकू का? बरं चालते. टाकी दे, ही गोधडी पाहिजे ही. हो टाकतो. जाय रे, तू जायचंय का? पॅन्टावरती कर. हे बंद कर. मी काय म्हणतोय, एकदा असं करून दिलं जरा करतो. एक वाला तू सरक, वाला सरक. तशी नाही करावं लागणार. अरे दमन. चालू आहे का? दोन्ही गोधड्या आम्ही धुवून टाकलेल्या आहे. आता खूप दमलो. आता नळी द्यायची तिकडच्या घरी. बिट्टू आणि इकडे पाहिजे एकदा. बिट्टू मला इकडे हे करतोय नळीचं. या ड्रामामध्ये लावलेलं आहे मी पाणी. अरे आमच्या सायकली दिसल्या राव. आम्ही किती दिवस झाले सायकलच केली. आज संध्याकाळ जाऊ बरं का सायकलवर फिरायला आपण. इथं बाहेर. काय झालं? अरे यार टायरच पुचकं झालं त्याचं. पंक्चर टायर. आता इथे आयुष्य गावात इथे मला वाकूनच राहावं लागतं, डोक्याला लागतं कधी. थोडंसं मी वाकूनच चालतो. लेस टाइम लागतो राव ड्राम भरायला. किती वेळाचा नळ पकडून उभा आहे, भरलाच नाही आणखीन. बापरे लय दमलो. पाणी झालं पण शेवटी आमचं भरणं.
त्या तिकडे एक गोदडी ठेवली, हे इकडे एक गोदडी ठेवली आणि बस झालं. पाणी एवढं होतं. बापरे, गाडी पण धुतली. पाणी भरून झालं आणि आता पुसतो मी फरशा. मित्रांनो, पहिले व्ह्यू बघा. व्ह्यूचा मस्त व्ह्यूचा आनंद घेत बसलेले आम्ही. ऊन घेत थोडं, कारण की थंडी खूप वाढली. बिबट्या खूप दमला काही, कारण की पाणी भरलं आणि गोदड्या पण धुतल्या आम्ही. खूप कामं केले. कामं करावंच लागतात. कामं नाही केले तर काहीच होत नाही आयुष्यात. चला थोडासा ऊन घेतो. उन्हात झोपी राहिले आणखी. चला आजचा व्लॉग इथेच संपूया आणि भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.